महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे नाशिक शहरातील काठे गल्ली ते सारडा सर्कल भुयारी मार्ग साकारला जातोय। हे काम अतिशय संत गतीने सुरू आहे। द्वारकासह मुंबई नाका आणि पर्यायी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते। याबाबत महापालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भुयारी मार्गाच्या कामाची संयुक्त पाहणी केली। कामाची सुरू असलेली प्रगती बघता कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुनावणी करत मुंबई ते धुळे मार्ग सुरू करण्यासाठी अधिक वेळ न देता 31 ऑगस्ट पर्यंत वाहतुकीसाठी मार्ग खुला करून द्यावा अशा कठोर सूचना दिल्या। तसेच इतरही मार्गाचं लवकरात लवकर काम पूर्ण करावं असंही सांगण्यात आलं। दरम्यान भुयारी मार्गाचं सुरू असलेलं काम तसेच जमा होणारं पावसाचं पाणी स्टॉर्म वॉटर लाईनमध्ये व्यवस्थित जातंय किंवा नाही यासह इतर विविध कामांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहणी दौरा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। तसेच धुळे ते मुंबई अशी एक लेन सुरू करण्यात आली। मुंबई ते धुळे अशी दुसरी लेन ही 31 ऑगस्ट पर्यंत सुरू करण्यात येईल। तसेच येत्या 15 ते 20 दिवसात अन्य मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। तसेच संबंधित विभागाला देण्यात आलेल्या मुदतीत काम पूर्ण होईल अशी खात्री महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केली। आपल्याकडे ऍक्च्युली हा द्वारकाचा जेव्हा काम मंजूर झाला तेव्हा आपल्याला माहित होता की हा खूप डिफिकल्ट प्रोजेक्ट होणार आहे आणि याच्यात सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी या प्रोजेक्टमुळे होणार आहे ते माहितच होता। परंतु शहराच्या लॉंग टर्म फायद्यासाठी आणि खूप एकदम डेडलाईन मध्ये आपल्याला हा काम पूर्ण करायचे, त्यासाठी आज पाणी दौरा पण केला। तर त्याच्यात मेजर जे आपले काही विषय आपल्याला पाहायचे होते की जे पाणी येतो पावसाळ्याचा तो वाहून स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मध्ये जातोय की नाही, तर ते आज आम्ही चेक केला। तर ते टेक्निकल दृष्टीने ते चांगलं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते सगळं। नंतर काही दुसरे ROW चे विषय होते त्याबाबत पण सॉल्व्ह करायला आज सूचना दिलेली आहे आणि विदिन टाइमलाईन ते पूर्ण करायचे अशा प्रकारचे आज इथे आपण दौरा लावला। आपला टार्गेट आहे की MSIDC जी इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे त्यांच्याकडून पुढच्या 1 महिन्यात हा ऍटलीस्ट 1 मोर साइड ओपन केली पाहिजे। आता जसं फक्त एक साइडने जात आहे, कारण की हा जर ओपन झाला तर मग थोडा मुंबई नाक्याला थोडा रिलीफ येईल आणि तिथे पण आता आपल्याला पुढे काम सुरू करायचं आहे, तर ते पण काम सुरू होतील। एक 2 लेन अजून सुरू करायला 31 ऑगस्ट पर्यंतची आहे आणि अजून पुढची 2 लेन ते 15-20 दिवस लागतील। अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने त्याला डेडलाईन दिली आहे। येस 100% होईल। कामाची गतीमध्ये काही अडचण नाही आहे। मागचा 1 महिना पूर्ण पाऊस होती तरी काम चालू आहे, आज पण काम चालू आहे आणि अजून फास्ट कसा करता येईल आपल्याला त्यासाठीच आपण प्रयत्न करतोय। तर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील वाहतुकीचा आढावा घेत लवकरात लवकर वाहतूक कोंडी सुरळीत करण्याबाबतचं नियोजन केलं जाईल असं सांगितलं। यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा माधव रेड्डी, द्वारका युनिट वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी आदी दौऱ्यात सहभागी झाले होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।